रामकृष्ण हरी माऊली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्ञानेश्वरीतील ओवी क्रमांक 76 ते 78 चा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ पुण्य व ज्ञान प्राप्तीसाठी आहे. आपण हा व्हिडिओ शांतपणे डोळे मिटून माऊलींचे स्मरण करून लक्षपूर्वक ऐकावा ही विनंती. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू, तरी संत कपादीपू सौजुळू असे. येरहवीन तरी मी मूर्खू, एरवी खरे पाहता मी मूर्ख आहे. जरी झाला अविवेकू आणि माझ्याकडून कदाचित काही अविवेक, चूक किंवा अयोग्य गोष्ट घडला असेल, तरी संत कृपा दीपू, तरी देखील संतांच्या कृपेचा जो दिवा आहे, सोज्वळू असे, तो अत्यंत तेजस्वी आणि स्वच्छ आहे. विनम्रता. ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख म्हणवून घेतात. हे त्यांचे अज्ञान नसून ईश्वरी कार्यासमोर आणि संतांच्या अधिकारासमोर त्यांनी व्यक्त केलेली नम्रता आहे. जर हा ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिताना माझ्याकडून एखादा विचार चुकला किंवा मांडणीत अविवेक झाला तरी मला त्याची काळजी नाही. संतांचे मार्गदर्शन, कारण माझ्या पाठीशी संतांच्या कृपेचा प्रकाश आहे. ज्याप्रमाणे अंधारात दिवा मार्ग दाखवतो, त्याप्रमाणे संतांची कृपा माझा अविवेक दूर करून मला योग्य मार्ग दाखवेल. सोज्वळ प्रकाश. संतांची कृपा ही सोज्वळ, शुद्ध आणि तेजस्वी आहे. ती माझ्या सर्व दोषांना उजळून टाकेल आणि या ग्रंथाला पूर्णत्वास नेईल. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृत ही जीवितला हे अमृत सिद्धी. लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसींच आहे. ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने कनक करण्याची शक्ती फक्त परीस या रत्नामध्येच असते. पौराणिक कथेनुसार परीसाचा स्पर्श झाला की लोखंडाचे रूपांतर सोन्यात होते. की मृतही जीवितला आहे. अमृत सिद्धी किंवा मेलेला माणूस पुन्हा जिवंत होऊ शकतो, हे सामर्थ्य केवळ अमृतामध्येच असते. ज्ञानेश्वर महाराज येथे सांगत आहेत की प्रत्येक गोष्टीचे एक विशिष्ट सामर्थ्य असते. लोखंडाला सोन्यात बदलण्याचे सामर्थ्य जसे दुसऱ्या कशात नसून फक्त परिसात आहे, आणि मृताला जिवंत करण्याचे सामर्थ्य फक्त अमृतात आहे, तसेच अज्ञानाचे रूपांतर ज्ञानात करण्याचे सामर्थ्य केवळ श्रीगुरूंच्या कृपेत किंवा ईश्वरी सत्तेत असते. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुखिया आर्थी भारती, हेच वस्तू सामर्थ्य शक्ती नवलकाई. जर प्रत्यक्ष सिद्ध सरस्वती विद्येची देवता प्रगट झाली, तर मुक्या माणसालाही वाचा फुटेल, तो बोलू लागेल. यात वस्तू सामर्थ्य म्हणजेच त्या देवतेच्या किंवा सद्गुरूंच्या शक्तीचे नवल वाटण्याचे कारणच काय, कारण त्यांच्या शक्तीने अशक्य गोष्टीही शक्य होतात. या पुढील ओव्यांचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. कृपया पुढील व्हिडिओ ऐकावा आणि ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा अर्थ जाणून घ्यावा ही नम्र विनंती. बोला पुंडलिक वरदेहार विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.